जनतेच्या भल्यासाठी कायदे करणाऱ्या कायदे मंडळाचे मंदिर काल एका वेगळ्याच प्रकाराने डागाळल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधानभवन लॉबीतच एकमेकांना भेटले। केवळ शाब्दिक बाचाबाचीच नाही तर कार्यकर्ते गाव गुंडांप्रमाणे एकमेकांच्या अंगावर धावून देखील गेले। एकमेकांनी कॉलर पकडत मभच्या भाषेत शिवीगाळ करत एकमेकांना ठोसे मारले आणि कपडेही फाडले। कायदे करणाऱ्यांच्या साक्षीने असे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले। यापूर्वी विधान भवनात कधीही न घडलेल्या या घटनेनं लोकशाहीची मान शर्मेने खाली गेल्याची संतप्त भावना आता राज्यभरातून व्यक्त केली जाते। मागील आठवड्यात विधान भवनात आव्हाड यांनी पडळकरांना ऐकू जाईल अशा आवाजात मंगळसूत्र चोर म्हटलं होतं। बुधवारी पडळकर यांनी आव्हाडांना विधानभवन प्रवेशद्वारावर शिवीगाळ केली होती। याच रागातून दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडल्याचं बोललं जातं। काल नेमकं विधानभवन परिसरात काय घडलं आणि कसं घडलं पाहूया। संध्याकाळी 5:30च्या सुमारास विधानभवनाच्या तळमजल्यावर आव्हाड समर्थक नितीन देशमुख उभे होते। इथे जवळच पडळकर समर्थक ऋषिकेश टकलेही होते। देशमुख हे आव्हाडांचे समर्थक असल्याचं टकले यांना समजल्यावर ते शिवीगाळ करत देशमुखांच्या अंगावर धावले। दोघांमध्ये वाचाबाची होऊन प्रकरण थेट हाणामारीवर आलं। टकलेने देशमुख यांच्या शर्टाची कॉलर पकडून त्यांना मारायला सुरुवात केली। सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान टाकत दोघांना बाजूला केलं। सदर मारहाणीचा प्रकार प्रसार माध्यमांसह अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला। त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी टकले आणि देशमुख या दोघांनी ताब्यात घेतलं। यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ते लोक मलाच मारायला आलेले होते। या विधान भवनात गुंडांना प्रवेश दिला जात असेल, आम्ही सुरक्षित नसेल, कुणीतरी मवाल येऊन आम्हाला आई बहिणीवरून शिवेगाळ करत असेल तर कशाला राहू आम्ही आमदार, अशा तीव्र भाषेत संताप व्यक्त केला। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाहीयेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, अजून काय काय लिहिलंय, काय चालू आहे काय विधानसभेत। मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो, हा मलाच मारण्यासाठी आले होते सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार। तर मागील काही दिवसांपासून आमदार आव्हाडांकडून सातत्यानं टीका होत होती, त्यामुळे भावना अनावर होऊन ही प्रतिक्रिया आली असल्याचं पडळकर समर्थकांचं म्हणणं आहे। तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत मला काहीच माहित नसल्याचं सांगितलं। शिवीगाळ केली। यानंतर आज नितीन देशमुख राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि काय प्रसाद म्हणजे तुमच्या यावर विधिमंडळ परिसरात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। याबाबत मी अहवाल मागवला असून लवकरच अहवाल मला मिळेल। अहवाल आल्यानंतर आणि मी कारवाई करणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं। त्यामुळे विधानभवन लॉबीत झालेल्या राड्या प्रकरणी नेमकं अहवाल काय येणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।